मोहम्मद अब्रार या अतिरेक्याला औरंगाबाद एटीएसनी अटक केल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये असलेलं त्यांचं नेटवर्क समोर येत आहे। मोहम्मद अब्रार हा 2008 मध्ये झालेल्या अहमदाबाद बॉम्बस्फोटानंतर मोस्ट वॉन्टेड होता आणि त्यानं महाराष्ट्राचा आश्रय घेतलेला होता। त्यामुळे आतापर्यंत तो पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता, अशी कबुली खुद्द मोहम्मद अब्रारनंच दिलेली आहे। अकोला एटीएसनं देखील आज आणखीन 2 संशयित अतिरेक्यांना अटक केली आहे। त्यामुळे मराठवाड्यातलं दहशतवाद्यांचं नवं मॉड्यूल उजेडात आलंय। औरंगाबाद पाठोपाठ अकोला एटीएसनं संशयित अतिरेक्यांना केलेल्या अटकेमुळे मराठवाड्यात अतिरेक्यांचं नवं मॉड्यूल कार्यरत असल्याचं उजेडात आलंय। औरंगाबाद एटीएसनं अटक केलेला मोहम्मद अब्रार हा अतिरेकी बॉम्बस्फोट घडवण्याबरोबरच 20 गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड आहे। अब्रार हा नागपूर, चिखली, औरंगाबादसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरात मुक्कामाला होता। गेल्या वर्षभरापासून अब्रारनं पैसे मिळवणं आणि संघटन वाढवण्यावर भर दिला आणि त्यासाठीच औरंगाबादमध्ये सोमवारी त्याची आरबी अर्थात गुप्त मीटिंग ठेवण्यात आली होती। अब्रार हा मोबाईल वापरणं टाळायचा, शिवाय तो रेल्वेनं प्रवास करायचा। त्यामुळे पोलिसांच्या हातावर तो आतापर्यंत तुरी देत आला। औरंगाबाद हे अतिरेक्यांसाठी स्लीपर सेल मानलं जातं, त्याच ठिकाणी या सगळ्या गोष्टी करणं त्याला सोपं होतं आणि त्यासाठीच त्यानं औरंगाबाद सेंटर करण्याचा प्रयत्न सुरू केला होता। अबू फैजलच्या अटकनंतर हे सगळे डॉक्टर अबुल फैजलच्या हाताखाली काम करत होते आणि त्यानंतर अबुल फैजलच्या जे वेपन होता यांच्याकडे वेपन घेऊन ते निघाले। सोमवारच्या एन्काउंटर नंतर एटीएसनं शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये तपासणीला सुरुवात केली आहे। यात आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलाय। मध्य प्रदेश पोलिसांची टीमही औरंगाबादमध्ये दाखल झाली आहे। या टीमकडून ठार झालेल्या संशयित खलील खुरेशी, त्याचबरोबर मोहम्मद शाकीर आणि मोहम्मद अब्रार यांच्याबाबत आता अधिक तपासणी सुरू आहे। दुसरीकडे अकोला एटीएसनं बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानी यात्रेत फिरत असलेल्या 2 संशयितांना अटक केली आहे। अकिल मोहम्मद खलजी आणि मोहम्मद जफर हुसेन अशी त्यांची नावं आहेत। त्यांना चौकशीसाठी अकोल्यात आणण्यात आलंय। राहुल पहुरकर आणि माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। आणि या संदर्भात आपण थेट बोलणार आहोत। माधव सावरगावे आमचा करस्पॉन्डंट आता औरंगाबादहून आपल्या सोबत आहे आणि त्याचबरोबर आमचा सिनियर करस्पॉन्डंट सुधाकर काश्यप आता आपल्या सोबत आहे। सुरुवातीला आपण जातो आहोत माधवकडे। माधव, एकूणच औरंगाबाद हे मध्यवर्ती केंद्र बनवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतो आहे। नेमकी ही कनेक्शन्स त्यांची कशी आहे आणि आपण बघतोय की ग्राउंड लेवलला नेमकी त्यांची ही कशी नेमकी सगळी व्यवस्था सुरू असते, याविषयी आता काय काय धागेदोरे कळायला लागलेत? रेणुका, औरंगाबाद हे स्लीपर सेल मानलं जायचं औरंगाबादला। गेल्या 5 वर्षांपासूनचा जर इथल्या अतिरेकी कारवाई संदर्भातला जर इतिहास बघितला तर मधल्या काळात बीड हे नाव समोर आलं होतं, त्यानंतर उदगीर आलं होतं आणि उस्मानाबादच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा अतिरेक्यांचे काही संबंध आहेत या संदर्भातला काही बाबी समोर आल्या होत्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 2007 मध्ये मोठा शस्त्रसाठा अतिरेक्याच्या हातून पकडण्यात इथल्या एटीएसला यश आलं होतं आणि मग त्यानंतरचा जवळपास 5 वर्षाचा काळ या ठिकाणी कुठलीही मोठी कारवाई किंवा या कारवाई संदर्भात कुठलेही अतिरेकी या ठिकाणी आले नाहीत, असा जे काही प्रयत्न एटीएसनी केला होता आणि त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी एटीएसनी पूर्ण मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केलं होतं। त्यानंतर इथं सगळं शांत झालेलं आहे असं अतिरेक्यांना वाटल्यानंतर गेल्या 5 वर्षानंतर पुन्हा आता इथं अतिरेक्याचं जे काही स्लीपर सेल आहे ते आता डोकं वर काढलेलं असं दिसतंय। आपण आज जर बघितलं, काल ज्यावेळेस इथं एटीएसच्या अधिकारी, कर्मचारी आणि 3 जे अतिरेकी होते त्यांच्यामध्ये गोळीबार झाल्यानंतर एका अतिरेकाचा खात्मा इथं केला गेला आणि त्याच ठिकाणी 1 जण जखमी झाला आणि दुसरा जो मुख्य सूत्रधार आहे जो की महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून फिरतोय तो मोहम्मद अब्रारवर अतिशय गंभीर गुन्हे मध्य प्रदेशामध्ये आहेत। त्यानंतर अहमदाबाद बॉम्बस्फोटामध्ये त्याचा मोठा हात आहे आणि त्यांनीच तो घडवून आणले असं आज त्यांनी स्वतःहून कबुली इथल्या एटीएसला आणि पोलिसांना दिले। हे सगळं समीकरण बघितल्यानंतर तो गेल्या काही महिन्यापासून, खास करून 1 वर्षापासून मराठवाड्यातल्या औरंगाबाद असेल, बीड असेल, आज दुसरं जर गोष्ट बघितलं बुलढाणा असेल, नागपूर असेल, अशा वेगवेगळ्या शहरामध्ये तो राहत होता हे त्यांनी कबुली दिले। त्याच्यामुळे एटीएसच्या समोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले की महाराष्ट्रामध्ये जो की ज्या 20 गुन्ह्याचं आणि मोस्ट वॉन्टेड असलेला भारतामधला जो सर्वात मोठा आणि गंभीर अतिरेकी जो होता त्याला पकडण्यात आतापर्यंत पोलिसाला यश आलेलं नाही आणि एटीएसला यश आलं नाही। त्याच्यामुळे एटीएसच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस यांनी सगळी कबुली दिली त्यावेळेस एक नेटवर्क
नेटवर्क समोर आले आज अगदी बरोबर आहे माधव. सर्वात मोठा नेटवर्कचा आता खुलासा होऊ शकतो या संदर्भात. आपण जातो आमचा सिनियर करेस्पॉन्डंट सुधाकर काश्यप आता आपल्या सोबत आहे. सुधाकर, औरंगाबादचा पुन्हा एकदा मध्यवर्ती केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं दिसतंय, पण एकूणच हे जे सगळं त्यांचं मॉड्यूल आहे त्याच्याविषयी नेमकं काय सांगता येईल? कारण जसं आयुक्त म्हणतायत की त्यांची एक गुप्त मीटिंग होती, त्याचा सुगावा लागलेला होता आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण उघड झालंय. या मॉड्यूल विषयी आणखीन काय सांगता येईल? रेणुका, हे आयएमचं एक मोठं मॉड्यूल असल्याचं म्हटलं जातंय. एटीएसच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे. आणि हे जे सगळे लोक आहेत वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचे. यापूर्वी आयएमचे अनेक मॉड्यूल्स पकडले गेलेले आहेत, पण हे जे मॉड्यूल आहे हे पकडलं गेलं नव्हतं. अब्रार आणि त्याचे साथीदार पद्धतशीरपणे काम करायचे. त्यांचा सगळा बेस जो होता तो मध्य प्रदेशमध्ये होता, खांडवा इथे होता. त्या ठिकाणी ते रॉबरी करायचे, पैसे कमवायचे आणि त्या पैशाचा वापर ते घर घेऊन राहण्यासाठी इतर गोष्टीसाठी करायचे. ह्या पैशाच्या माध्यमातून त्याने काही पुरावे बनवले होते आपल्या साथीदारांचे. ह्या पुराव्याच्या माध्यमातून पासपोर्ट आणि इतर पुरावे बनवून काही साथीदारांना बाहेर पाठवलं होतं ट्रेनिंगसाठी. ही सगळी जी माहिती आहे ही सगळी समोर येते. आतापर्यंत जे जी वेगवेगळी मॉड्यूल होती ते मॉड्यूल त्यांना पैसे जे यायचे ते हवाला मार्फत पैसे यायचे, वेगवेगळ्या मार्फत ते पैसे यायचे. पण हे जे मॉड्यूल आहे हे रॉबरी करायचे, मोठमोठ्या रॉबरी करायचे, बँकांना लुटायचे. काही वर्षापूर्वी ह्या सगळ्या ग्रुपने 12 किलो सोनं त्यांनी चोरलं होतं. एक रॉबरी केली होती एका सोन्याच्या कंपनीतून आणि त्यापैकी 3 किलो सोनं विकून त्याने जमशेदपूर येथे त्यांनी घर घेतलं होतं. त्या आधारे त्यांनी सगळे पुरावे बनवले होते. अशा पद्धतीने हे सगळ्यांचं काम चालायचं. मध्य प्रदेशमध्ये यांचा बेस होता, वेगवेगळ्या ठिकाणी ते काम करायचे आणि त्यांनी आता आपलं सगळं जे नेटवर्क आहे जो मराठवाडा भाग आहे महाराष्ट्रातला त्या सगळ्या परिसरामध्ये ते आपलं सगळं जाळे जे आहे ते सगळे निर्माण करत होते. वेगवेगळ्या तरुणांना, नव्या तरुणांना ते तयार करत होते. त्यांची एक मीटिंग केरळ इथे पण झाली होती आणि ट्रेनिंग आणि पैसा गोळा करण्याचं काम हे एक मॉड्यूल करायचं आणि गेली अनेक वर्ष हे मॉड्यूल काम करत होतं आणि ह्या पोलिसांच्या हाती आतापर्यंत लागलं नव्हतं. त्याच्यामुळे ही जी कारवाई गेल्या 2 दिवसापूर्वी एटीएसने केलेली आहे एक मोठी कारवाई असं म्हटलं जातं. अगदी बरोबर आहे. धन्यवाद सुधाकर. आणि त्याचबरोबर माधव सावरगवे देखील आता आपल्या सोबत होता. दहशतवाद्यांचं, अतिरेक्यांचं एक मोठं मॉड्यूल या सगळ्या प्रकरणानंतर समोर येत आहे. औरंगाबादमध्ये नेमकं हे कसं सगळं मॉड्यूल कार्यरत होतं आणि कसं तरुणांना त्यांनी आकर्षित करण्याचा तिथे प्रयत्न केला होता सामील होण्यासाठी, हे देखील या अटकेनंतर आता स्पष्ट झालेलं आहे. महाराष्ट्र नावामध्ये या 2 महत्वाच्या बातम्यानंतर एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर बघूयात.